तर मित्रांनो, हल्ली आपण पाहतो की डी-टी-एच सर्व्हिसपेक्षा ओ-टी-टी प्लॅटफॉर्मला ग्राहक जास्त पसंती देत आहेत. तर असं का होत आहे? तर याचं सर्वात पहिले आणि मुख्य कारण म्हणजे कॉस्ट ॲडव्हांटेजेस म्हणजे खर्चातील लाभ. आज तुम्ही पहा कोणताही ग्राहक तीच सर्व्हिसेस घेतो जी त्याला अफोर्डेबल वाटते आणि ही अफोर्डेबल सर्व्हिसेस ग्राहकाला डी-टी-एचपेक्षा ओ-टी-टी प्लॅटफॉर्मवर कमी किमतीमध्ये मिळते. कारण डी-टी-एचवर 200हून अधिक चॅनल जर पाहायचे असतील तर तुम्हाला महिना 500 ते 1000 मोजावे लागतात आणि तुम्हाला अशा पण चॅनल्सचे पैसे द्यावे लागतात जे फ्री टू एअर आहेत आणि पॅकेजमध्ये इन्क्लुडेड. पण ओ-टी-टी प्लॅटफॉर्मवर तसं होत नाही, कारण ओ-टी-टी प्लॅटफॉर्मवर तुम्ही त्याचेच पैसे देतात जे ॲक्च्युअली तुम्ही पाहत असतात आणि ओ-टी-टी प्लॅटफॉर्मचे मंथली प्राइस पण अफोर्डेबल असतात, म्हणजे 200 ते 500 पर्यंत. उदाहरणार्थ नेटफ्लिक्सचं घ्या. नेटफ्लिक्स जर तुम्हाला मोबाईलवर पाहायचं असेल तर तुम्हाला फक्त 150 प्रति महिना इतका चार्जेस लागतो आणि त्याहून पुढच्या डिव्हाइसवर जर पाहायचं असेल तर 200 द्यावे लागतात. आणि ह्यामध्ये तुम्हाला हवे त्या मूव्हीज, वेब सिरीज आणि गेमिंग सारखे फीचर्स पण मिळतात. आणि ह्या एंटरटेनमेंटचा आनंद तुम्ही तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा प्रोजेक्टर्सवरून कुठूनही घेऊ शकता आणि हवे तेव्हा पॉज किंवा रिवाइंड करून बघू शकता. तर त्यासाठी तुम्हाला घरातील टीव्ही समोर बसायची काही गरज नाही. आणि डी-टी-एच चॅनल्सवर पाहताना तुम्हाला एच-डी किंवा एच-डीचे ऑप्शन दिले जातात. पण ओ-टी-टी प्लॅटफॉर्म हे सर्व एच-डीमध्येच असतात, फक्त मोबाईल व्हर्जन सोडलं तर. आणि ह्यामध्ये तुम्हाला फ्रीडम टू एक्सप्लोर निश या माध्यमातून हॉलिवूड, कोरियन ड्रामा, ॲनिमेशन, डॉक्युमेंटरीज आणि रिजनल चॅनल्स दाखवले जातात. ते पण कुठल्याही प्रकारची सेन्सरशिप कट न करता. तर आता दोघांमध्ये मेंटेनन्स आणि हार्डवेअरच्या चार्जेसमध्ये किती डिफरन्सेस असतात ते आपण बघूया. तर डी-टी-एचमध्ये तुम्हाला सर्वात प्रथम टेरेस किंवा बॅल्कनीमध्ये डिश सेट करावा लागतो आणि केबलचे अलाइनमेंट असतात ते पण प्रॉपर पद्धतीने करावी लागते. आणि जे डिशेस असतात ते तुम्ही कुठेही सेट करू शकत नाही, कारण डी-टी-एचचं सिग्नल मिळणे हे खूप मुश्किल असतं आणि पावसाळ्यामध्ये तर हमखास सिग्नलचे इश्यू येतातच येतात. पण ओ-टी-टी प्लॅटफॉर्मवर तसं काही होत नाही, कारण हे सर्व इंटरनेटवर चालत असतं आणि इंटरनेट हे सॅटेलाइट थ्रू नाही तर समुद्रातून येत असतं, म्हणून सिग्नलचा काही इश्यू येत नाही. हो, पण कुठे फायबर केबल जर तुटली असेल तर मात्र थोड्या वेळासाठी नेट बंद होऊ शकतो, पण हवामानामुळे यावर काही परिणाम होत नसतो. तर ओ-टी-टी पाहण्यासाठी तुम्हाला फक्त ऑप्टिकल फायबर केबल म्हणजे हाय स्पीड इंटरनेट लागतो आणि यासाठी तुम्हाला कोणत्याही डिशची किंवा प्रॉपर केबल अलाइनमेंटची गरज नसते. तर फक्त वायफाय राउटर्स किंवा मोबाईल इंटरनेट लागतात, जे इंटरनेटला वायरलेसली तुमच्या मोबाईलपर्यंत हॉटस्पॉटद्वारे कनेक्टेड करतात विदाऊट एनी इन्स्टॉलेशन मेंटेनन्स आणि एक्स्ट्रा हार्डवेअर इश्यूज. तर डी-टी-एच आणि ओ-टी-टी बद्दल जर माझं पर्सनल ओपिनियन द्यायचं गेलं तर मी ओ-टी-टीला देईन, कारण ओ-टी-टी जे अल्गोरिदम असतं त्याला चांगलं माहित असतं की कन्झ्युमरला काय हवं आहे आणि काय नाही. कारण डी-टी-एच मध्ये जर पाहायला गेलं तर तुम्हाला फक्त स्टॅटिक ई-जी-पी दिले जातात, म्हणजे इलेक्ट्रॉनिक प्रोग्रामिंग गाईड, ज्यात तुमच्या मनासारखे डिस्प्लेवर काही पॉपअप होत नाही. तर जे प्रोग्रामिंग ई-जी-पी मध्ये सेट असतात तेच तुम्हाला पाहायला मिळतं. आणि आता सर्वात लास्ट आणि बेस्ट म्हणायचं गेलं तर ओ-टी-टी प्लॅटफॉर्मचे चार्जेस असतात हे तुम्ही फॅमिली आणि फ्रेंड सर्कलमध्ये स्प्लिट पण करू शकता. पण डी-टी-एच मध्ये तुम्हाला प्रत्येक टीव्ही मागे मल्टिपल कनेक्शन घ्यावे लागतात आणि यात कॉस्ट पण वाढते आणि मेंटेनन्स चार्जेस पण.